इमानदारीनं प्रॅक्टिस करणारा डॉक्टर आहे. मला याच्यावर वेगळं काही बोलायचं नाही आहे. माझं असं स्वच्छ मत आहे. मी एक शपथ घेऊन पाया पडून दररोज ओपडीत बसतो. ती शपथ अशी असते की मी माझ्या पेशंटला एक शब्द खोटं बोलणार नाही, एक शब्द, आणि 1 रुपया जास्त घेणार नाही. असं काही झालं तर मला पाप लागेल. माझं नाव विठ्ठल आहे असं मला कधी करायचं नाही आहे. अशी शपथ घेऊन त्या मी खुर्शीमध्ये बसतो. मी जरा साधा माणूस आहे. एक पेशंट बघत नाही, एकदाच 15 लोक घेतो आणि त्याच्याबरोबर 30 नातेवाईक. म्हणजे माझ्या ओपडीच्या रूममध्ये कुठल्या पण मिनिटाला 50 लोक असतात. कधी पण बाहेर किती असतात मोजायचं नसतं, हा नियमच नाही आहे. 8.5 तास दररोज सर्जरी करायचे असतात, 3.5 तास ओपडी काढायची असते, 2 तास राऊंड घ्यायचे असतात आणि याच्यानंतर इमर्जन्सी करायची असते. त्यामुळे मला काही वेगळा वेळ काहीच नाही आहे की असा ओपडीत बसलो होतो. एक मुलगी आली, तिच्या हातात पेढ्याचा बॉक्स होता. आता काय माहिती आहे का की ओपीडीमध्ये जेव्हा पेशंट उभे असतात तेव्हा मी फोन घेत नाही, बिलकुल नाही, आणि कुणालाच बाकीच्यांना बोलत नाही पेशंट सोडून. कारण ते लोक 1.5 महिना माझे अपॉइंटमेंट घेऊन वेटिंग करून आलेले असतात. पण मी काय